उद्या मैदान होत आहे फलटण बरड फाटीवरती आणि हे मैदान आदतचं आहे आणि या आदतच्या फाटीवरती उद्या आपल्याला महाराष्ट्रातील तमाम आदतचे नंदी टॉपचे नंदीसुद्धा पळताना दिसतील। तर मग चला एक 15 ते 16 पैरे आहेत, एक अंदाजित पैरे आहेत, ते पैरे कोणते आहेत आणि ते बैल कोणात्या नंदीसोबत कुठले नंदी पळू शकतील, चला मग सुरुवात करूया। उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल मुळशीकरांचा बिल्ला आणि हा बिल्ला जो आहे तो पुसेगावकरांच्या तेजासोबत आपल्याला कदाचित हा पैरा होऊ शकतो। उद्याच्या आदतच्या मैदानामध्ये ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे। उद्या एक टॉपचा पैरा 2 नंबरचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मोडणेकरांचा शॉटगन नंद्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं त्याचा पळ आहे आणि तो उद्या आपल्याला होळकरवाडीकरांच्या राहुल्यासोबत पळताना दिसतो। आणि काल त्या राहुल्याने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो कशा पद्धतीनं पळू शकतो आणि कालच त्याने प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते पटकवलेलं आहे। कदाचित तो उद्या दिसण्याची दाट शक्यता आहे पैरा। 3 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पतंग पाटकळकरांचा पतंग सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाव करतोय त्याच्या पळण्याच्या जोरावरती। वय झालं तरी त्याचा अंगातील रग आणि धमक दाखवून देतोय तो काय आहे हिंदकेसरी पाटकळकरांचा पतंग उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल दोरगेवाडीकरांच्या लक्षासोबत। आदत लक्ष आहे हा नंदी आणि हा लक्ष आणि पाटकळकरांचा पतंग ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे। उद्या 4 नंबरचा पैरा जो असेल तो मुळशीकरांचा 4x4 सुंदर आणि हा सुंदर जो आहे तो मोना ड्रायव्हर यांच्या सरदारसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे, कारण की ही जोडी अगोदरसुद्धा पाळली होती आणि त्या मैदानामध्ये गुलाल जो आहे पटकवलेला होता या जोडीनं। बघूया काय होते उद्याच्या मैदानामध्ये। 5 नंबरचा पैरा आहे पिसुरोडीकरांचा शंकरपाळ्या आणि हा शंकरपाळ्या आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल ससासोबत। ससा आणि पक्षा शंकरपाळ्या ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल। 6 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मुळशीकरांचा 4x4 सुंदर आणि भुकुमकरांचा 4x4 सुंदर ही जोडी जी आहे ती सुंदरचा साज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल कदाचित। 7 नंबरचा पैरा आहे पुणेकरांचा सर्जा आणि हा सर्जा आपल्याला पळताना दिसू शकेल महेश ड्रायव्हर यांच्या टिप्यासोबत। आणि टिप्या आणि महेश ड्रायव्हर यांचा टिप्या आणि सर्जा पुणेकरांचा ही उद्याच्या मैदानामध्ये जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे। 8 नंबरचा पैरा आहे कारुंडेकरांचा महाद्या। हा कारुंडेकरांचा महाद्या आपल्याला पळताना दिसू शकेल जांभुळेकरांच्या शट्टीसोबत आणि ही जोडी मागच्या एका मैदानामध्ये पळाली होती फलटणमध्ये। काळज या ठिकाणी जे मैदान झालं होतं मुळीक फाटीवरती त्या मैदानामध्ये सुद्धा ही जोडी पळालेली होती। एक बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये फलटणच्या मैदानावर गाजवलेलं अशी ही जोडी जी आहे ते 9 नंबरचा पैरा एक आदतची जोडी आहे शंभू आणि सरदारची जोडी। आणि या जोडीनं दाखवून दिलं होतं की आदत वासरे काय करू शकतात आणि त्या वासराने कमाल जी आहे ती केलेली होती त्या मैदानामध्ये। ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपची जोडी आहे। 10 नंबरचा पैरा आहे आदत किंग जीवा आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल अमरावतीकरांचा देवाभाई आणि आदत किंग जीवा ही उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपची आणि नामांकित जोडी असू शकते। एक पारणं फिटेल या जोडीनं। 11 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीतला महाराज उद्याच्या पळण्याच्या दाट शक्यता आहे आणि हा माणिकराव सोबत पळताना दिसेल आदत किंग माणिकराव याच्यासोबत। बघूया हा पैरा जर जुळला तर 100% गाडी गुलालामध्ये असेल। आदत किंग माणिकराव चांगला पळतोय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। 12 नंबरचा पैरा आहे मानघरकरांचं वादळ आणि मानघरकरांचं वादळसोबत आपल्याला दिसेल आदत किंग रुद्रासोबत। आदत किंग रुद्रा सध्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे कशा पद्धतीनं ते कामगिरी करते आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या मैदानामध्ये आदतच्या गुलाल जो आहे तो मिळवण्याचा प्रयत्न होतो आणि करतोय सुद्धा। आणि वादळ तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आदतला घेऊन काय करतो कमाल। 13 नंबरचा पैरा आहे जिगर आणि ॲडव्हान्सची जोडी आणि ही जोडीसुद्धा एक मैदान झालं होतं काळज या ठिकाणी मुळीकवाडीच्या फाटीवरती। त्या फाटीवरती सुद्धा या जोडीनं कमाल जी आहे ती केलेली होती आणि पुन्हा एकदा त्या मैदानामध्ये ती कमाल करण्यासाठी सज्ज असेल ही जोडी। 14 नंबरचा पैरा आहे काठाबुद्रुकरांचा सोन्या आणि हा सोन्या काठाबुद्रुकरांचा बघिरा सोबत पळताना दिसू शकेल। हा बघिरा तो नाही आहे दुसरा आहे हा बघिरा। 15 नंबरचा शेवटचा पैरा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बडकीचा 22 अर्जुन आणि त्याच्यासोबत पळताना दिसू शकेल लखन छत्रपती संभाजीनगरचा नव्हे हा दुसरा लखन आहे। हे होते माझे अंदाजित 15 ते 16 पैरे।
तुम्हाला जरी काय वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. बकासूर उद्या पळेल का नाही याच्याबद्दल संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील. त्या लाईव्ह लॉटमध्ये समजेल की बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे, बकासूरची चिठ्ठी कोणत्या गटात निघालेली आहे, समजेल, संध्याकाळी समजेल. धन्यवाद.